फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. नीट ऐक. एकदा काय झालं, आर्किमिडीज होता ना, तो असा घरी आंघोळीला गेला. त्याने कपडे काढले आणि असा बाथटब मध्ये शिरला. तेवढ्यात काय झालं, पाणी बाहेर पडलं. हो. हा, तर त्याने असं पाहिलं, अरे 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 पाणी बाहेर का पडलं. मग त्याने विचार केला, पाणी बाहेर का सांडतंय. मग त्याच्या लक्षात आलं, म्हणजे एखादी घनवस्तू द्रव्य पदार्थात टाकली असता द्रव्य पदार्थ बाहेर सांडतो, आणि जितक्या वजनाची घनवस्तू आपण द्रव्य पदार्थात टाकतो तितक्याच वजनाचा द्रव्य पदार्थ पात्राबाहेर सांडतो. यालाच आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणतो. हे तुला माहिती होतं, हे मला माहिती होतं, पण मुद्दा काय सुजय? काय लवकर सांग, मला कामाला जायचंय. त्याने जेव्हा हा शोध लावला तेव्हा तो संशोधन करत बसला होता का? नाही, अंघोळ. तो काय करत बसला होता? अंघोळ. आराम करत बसला होता. चिल मारत बसला होता. मस्तपैकी बाथटब मध्ये निवांत क्षण घालवत बसला होता. आणि मगच त्याला या प्रिन्सिपलचा प्रत्यय आला ना. तुला सगळं नीट कळलंय. आता मी जातो, कारण मला काम आहे. पण तुला काही कळलं नाहीये सुजय. आपण सतत स्वतःला कामात गुंतून घेतलं तरच आपण चांगलं काम करू शकतो असं वाटणं चुकीचं आहे. आपण स्वतःला जितका निवांत वेळ देऊ ना, तितकं आपल्याला काहीतरी चांगलं सुचण्याची शक्यता वाढते. असलं काही नाही. तू स्वतःला निवांत वेळ कधी दिलाच नाहीस ना. सतत स्वतःला कामात बुडवून घेतलंस. तू जर स्वतःला निवांत वेळ दिला असतास तर तू सुद्धा सायंटिस्ट सुजय होऊ शकला असतास. नाही, आज तू काय करतोयस? का मल्टीनॅशनल मध्ये खरडे घाशी करतोयस? मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये, आणि मी लॅपटॉपवर काम करतो. ठीक आहे, मग तू खरडे घाशी करत नाहीस, तू कीबोर्ड घाशी करतोयस. सुजय मला एक सांग, तू कोण आहेस? सुजय. पण तू सायंटिस्ट सुजय का नाहीयेस? का नाहीयेस तू सायंटिस्ट सुजय? कारण तू स्वतःला स्वतःच्या कपॅसिटीचा विचार करायला कधी वेळच दिला नाहीस ना. सतत आपलं काम 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 काम. अरे काम काय रे, एका कामातून दुसरं काम वाढत जातं, आणि पसारा घातलाच नाही तर पसारा आवरण्याची गरजच नाही ना. आणि शेवटी जग काय रे? जग म्हणजे या निसर्गाने घातलेला खूप मोठा पसारा आहे. पसारा तो आपण काय आवरणार रे? सुजय विचार कर, जेव्हा आर्किमिडीजनी हा शोध लावला तेव्हा तो काय करत होता? अंघोळ. आणि आता तू काय करतोयस? टॉयलेट घासलो, आता बेसिन धुवायला जाणार आहे. काकडी. आत्ता कळलं मला, तू सायंटिस्ट का नाही होऊ शकलास ते. आता आराम करायचा का अंघोळ? नाही, अंघोळ केली असते, पण बाथटबच नाही आहे, पाणी पण नाही आहे. आराम करूया. सुजय, आना. अरे त्या वस्तू उचलल्या त्या तरी जागेवर ठेवा रे. बाबा सुजय. किती काम करतेस ग रेश्मा? किती राबतेस? मी काय मदत करू का? कैवल्य, बरं झालं रे तू आलास. हो ना. किती कामं उरली आहेत, आणि मगासपासून मी यांना हाका मारते, कोणी ओ सुद्धा देत नाहीये मला. तसंच आहेत सगळे. हो ना. अरे ते वॉशिंग मशीन मध्ये सगळे ओले कपडे पडलेत रे, ते वाळत कोण घालणार आहे? हा, बेसिन मध्ये मी साबण ठेवलाय, भांडी उरली आहेत, ते साफ कोण करणार आहे? तुला माहितीये का, तुला माहितीये मीनलने ना आतली खोली अर्धवटच पुसली. अर्धवटच आहे ती मीनल. हो ना. आणि बादली तशीच ठेवून बसून राहिली. शेवटी मी उचलली ती बादली. अरे अजून सगळा स्वयंपाक बाकी आहे रे, कोण करणार आहे? तुला सांगते सगळे सगळे म्हणजे आरंभशूर आहेत या घरात. तसलेच आहेत सगळे. मी त्यांना म्हणत असतो, एका कामातून दुसरं काम कशाला वाढवता? फालतूपणा नुसता.
बघ ना. मी काही काम करू शकतो का? कैवल्य, किती चांगला आहेस रे तू, किती चांगला आहेस. मला वाटलं होतं आज दुपारच्या जेवणाला 3 वाजणार आहेत. डोंट वरी, मी आहे ना. तू आलास रे, थँक्यू.